आज आपण 6 महिन्याच्या मुलीसाठी ही छानशी फ्रॉक कटिंग आणि शिलाई करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण अस्तर घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। तर ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात। आपली छाती आहे 18 इंच, त्याचा चौथा भाग येतो 4.5 इंच आणि त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलंय। इथे शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। त्यानंतर टॉप पार्टची पूर्ण उंची आहे 6.5 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन घेतलंय। अर्धा इंच शोल्डरसाठी आणि अर्धा इंच कमरेसाठी अशा पद्धतीने आपल्याला टॉप पार्टची घडी घ्यायची आहे, जेणेकरून आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक वाया जाणार नाही। आणि हा लहान बाळाचा फ्रॉक असल्याने माझ्या मापात छाती आणि कमरेचं माप सेमच आहे। आता आपण पुढील माप टाकतोय। शोल्डर घेतोय आपण 3.5 इंच, तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोली घेतोय 4.5 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 3.5 इंचाला मार्क करून हे पॉइंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने मार्क केल्याने मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। आता जे आपण 1 इंच मार्जिन घेतलंय ते छाती रेषेमधून मायनस करून घेतोय। तुमची जर कंबर कमी असेल तर तेवढं मार्जिन खालच्या साईडला मार्किंग करून घ्या। त्यानंतर गळा रुंदी घेतोय 1.5 इंच, पुढील गळ्याची खोली घेतोय 3 इंच। पुन्हा बंद बाजूकडून 1.5 इंचला मार्क करून हे पॉइंट्स जोडत पुढील गळ्याचा शेप देण्यासाठी हा बॉक्स मार्क करून घेतोय। त्यानंतर शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा आहे। आपले शोल्डर आहेत 2 इंच, तर मध्यात मी 1 इंचाला मार्क करून घेते। आता जिथे आपण मध्य काढला आहे तिथे दोन्ही बाजूला पाव इंच अंतर घ्यायचं आहे, म्हणजेच आपलं एकूण अंतर अर्धा इंच आलं पाहिजे। लक्षात घ्या, आपण दोन्ही बाजूला पाव इंच मार्क केलं। आता जे मुंढ्याकडील बाजूला पाव इंचाला मार्क केलंय तो पॉइंट्स आणि मुंढाचा शेप अशा पद्धतीने गोलाकारात जोडून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने अतिशय सोपी पद्धत आहे। त्यानंतर गळ्याच्या बाजूकडील पॉइंटसुद्धा व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने गळ्याच्या बॉक्समध्ये गोलाकारात मार्किंग करून घेतला। आता जो मुंढ्याकडील शेप आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। पाहताय फक्त मुंढ्याकडील शेप आहे तो इथे आपण कटिंग करून घेतला। त्यानंतर आपल्याला दोन्ही पुढील भाग ओपन करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आता जो आपण गळ्याकडील भागाला आकार दिला आहे तो अशा पद्धतीने उजव्या बाजूच्या मुंढ्यामध्ये जोडून घेतोय। इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या। जर तुम्हाला मागील गळ्यासाठी वेगळा शेप हवा असेल तर मागील भाग सेपरेट करून घ्या, त्यानंतरच पुढील भागावर शेप देऊन तो कटिंग करून घ्यायचा आहे। इथे आपण दोन्ही भागासाठी सेमच गळ्याचा शेप घेतोय, तर इथे आपलं मार्किंग करून झालंय। आता आपण कटिंग करून घेतोय। अशा पद्धतीने पुढील गळ्याचा शेप घेत असताना पुढील गळ्याचं माप अचूक घ्या, तेव्हाच आपला गळा फिटिंगला परफेक्ट बसेल। इथे पाहताय आपल्या पुढील आणि मागील दोन्ही भागाचं ड्राफ्टिंग कटिंग झालंय। आता हे अस्तरचे दोन्ही पार्ट मेन फॅब्रिकवर बंद बाजूकडून कटिंग करून घ्या। आता आपण फ्रॉकच्या घेरचं कटिंग पाहतोय। घेरसाठी इथे मी 1.5 मीटर मेन फॅब्रिक घेतलंय, ते मध्यातून कटिंग करून घेतलंय। त्यानंतर ह्याची उंची घेतली आहे 12 इंच। 6 महिन्यापर्यंतच्या बाळासाठी 1.5 मीटर फॅब्रिक दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित पुरेल। त्यानंतर आपण 40 इंच रुंदीचं हे अस्तर घेतलंय, ते सुद्धा मध्यातून कटिंग करून घेतलंय। अस्तरची उंची आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा 1 इंचाने कमी घ्यायची आहे। अस्तरची उंची घेतली आहे इथे आपण 11 इंच। फ्रॉकच्या एका घेरसाठी आपण 20 इंच रुंदीचं अस्तर वापरतोय। एवढ्या मापाचं अस्तर आपण दोन्ही बाजूसाठी वापरणार आहोत। इथे आपल्या संपूर्ण फ्रॉकचं कटिंग झालंय। आता आपण शिलाई पाहूयात। सुरुवातीला आपण टॉप पार्टची शिलाई पाहतोय। मेन फॅब्रिक मी समोरच्या साईडने अशा पद्धतीने ओपन करून घेतलंय। ह्याची बाहेरील बाजू वरच्या साईडला आहे, त्यावर अस्तरचा पार्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्या। लक्षात घ्या, मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर अस्तरचा पार्ट ठेवलाय, कारण आपण दोन्ही टॉप पार्ट पलटवून घेणार आहोत। अस्तरचं मेन फॅब्रिकवर कटिंग करत असताना चारही बाजूने अर्धा इंच इतपत मार्जिन सोडा, कारण शिलाई करते वेळेस आपलं कापड कुठे कमी पडणार नाही। आता आपण अस्तरवर टाचण्या लावून घेतोय, जेणेकरून शिलाई करताना आपलं कापड हलणार नाही। इथं पाहताय आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकला जोडत टाचण्या लावून घेतल्या।
त्यानंतर शोल्डरसाठी आपल्याला नॉट लागणार आहे. तर इथं मी 10 इंच लांबीची ही नॉट घेतली आहे. मेन फॅब्रिकपासून बनवली आहे. इथे तुम्ही रेडीमेड वापरली तरीसुद्धा चालेल. आता आपण टॉप पार्टची शिलाई पाहूयात. मुंढ्यापासून शिलाई करायला सुरुवात करतोय. 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. जिथे आपला मुंढ्याचा गोलाकार भाग आहे तिथे सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलत अगदी व्यवस्थित शिलाई करून घ्या, जेणेकरून आपल्या टॉप पार्टला फिनिशिंग येईल. आता जिथे आपला शोल्डरचा भाग आहे तिथे आपण तयार केलेली नॉट मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये अशा पद्धतीने इन्सर्ट करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने 5 इंच इतपत नॉट बाहेरच्या साईडला ठेवा. पाहताय व्यवस्थित मध्यात नॉट ठेवून घ्या, नाहीतर मग आपल्या फ्रॉकला फिनिशिंग येणार नाही. पाहताय आता त्यावर आपण सरळ रेषेत शिलाई करून घेतोय. जिथे आपण नॉट ठेवली आहे शोल्डरच्या मध्यात तिथे शिलाई डबल करून घ्या, जेणेकरून नॉट उसवणार नाही. पुन्हा सुई आतल्या साईडला ठेवून कापडाची दिशा बदलत 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत गळ्याच्या भागावर शिलाई करून घेतोय. शिलाई करत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या. आता मुंढ्यापर्यंत आपल्याला 5 इंच इतपत मार्जिन घेत अशाच पद्धतीने व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. पाहताय त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार कटिंग करून घेतोय. त्यानंतर टॉप पार्टचा जो गोलाकार भाग आहे त्यावर छोटे छोटे कट्स देऊन घ्या, म्हणजेच पलटवताना आपलं कापड सहज बाहेरच्या साईडला पलटलं जातं, कुठे चुणी येत नाही. आता ही नॉट बाहेरच्या साईडला खेचत अस्तर मागच्या साईडला फोल्ड करत इथे आपण पुढील भाग पलटवून घेतला. पाहताय आता त्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय. अस्तरचा भाग अगदी व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करून घ्या. त्यानंतर त्यावर अगदी कडेने दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप देत असताना शिलाई 4 नंबरची घ्या, जेणेकरून आपल्या शिलाईला छान फिनिशिंग येईल. आता याच पद्धतीने आपण संपूर्ण गळ्यावर अगदी फिनिशिंगसह दाबटीप देऊन घेतोय. आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच लहान बाळाचे टोपडे, हातमोजे, पायमोजे आणि साडीपासून छान छान फ्रॉक, हेअर बेल्ट, प्लाझो पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट असे बरेचसे व्हिडिओज आहेत. ते गरजेचे असतील तर नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे पाहताय अगदी फिनिशिंगसह टॉप पार्टवर दाबटीप देऊन घेतली. आता मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग शिलाई करून घेतोय. 5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने अस्तर जोडून घेतोय. अस्तर शिलाई करत असताना कापडावर कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या. त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकारानुसार आहे असं कटिंग करून घेतोय. याच पद्धतीने आपण फ्रॉकचा दुसरा पार्टसुद्धा शिलाई करून घेतला. पाहताय आपण एकाच बाजूची शिलाई पाहिली, जेणेकरून व्हिडिओ पाहण्यात तुमचा फार वेळ जाऊ नये. आता आपण फ्रॉकचा घेर शिलाई करतोय. इथे पाहताय आपल्या टॉप पार्टच्या मेन फॅब्रिकची बाजू ही वरच्या साईडला आहे. त्यावर आपल्याला घेरचं कापड अशा पद्धतीने उलट ठेवायचं आहे, म्हणजेच आपल्या मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाजू एकमेकावर आहेत. आता जे आपण 1 इंच मार्जिन घेतलंय तिथेपर्यंत सरळ शिलाई करून घेतोय. त्यापुढे आपल्याला अर्धा इंचाच्या प्लेट्स शिलाई करून घ्यायच्या आहेत. प्लेट्स शिलाई करत असताना आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या एका मापाच्या येतील ह्याची काळजी घ्या. इथे आपण फिनिशिंगसह कमरेची शिलाई हाईट करून फ्रॉकला घेर कसा शिलाई करायचा ते पाहतोय. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. पाहताय आपण याच पद्धतीने संपूर्ण कमरेच्या भागावर अर्धा इंचाच्या प्लेट्स शिलाई करून घेतोय. आपण जे 1.5 मीटर कापडामधलं अर्ध कापड घेतलं होतं ते एवढ्या साईजसाठी अगदी परफेक्ट पुरलं. पाहताय आपण सगळ्या प्लेट्स एका साईडच्या तयार करून घेतल्या. आता आपल्याला प्लेट्सचा भाग आहे तो अशा पद्धतीने पलटवून घ्यायचा आहे. पाहताय आपल्या प्लेट्स ह्या खालच्या साईडला आहेत आणि अस्तरचा भाग वरच्या साईडला आहे. त्यावर आपण जे अस्तरचं कापड घेतलंय फ्रॉकच्या घेरसाठी ते अशा पद्धतीने ठेवून वरच्या साईडने शिलाई करून घेतोय. अस्तर जोडत असताना इथे मी मध्यात छोट्या छोट्या प्लेट्स शिलाई करून घेते. तुमचं जितकं अस्तर लहान मोठं असेल त्यानुसार इथे आपल्याला अस्तरच्या प्लेट्स शिलाई करून घ्यायच्या आहेत.
मी जेवढं अस्तर घेतलं आहे त्यानुसार मी मध्यात छोट्या छोट्या प्लेट्स शिलाई करून घेते. तुम्ही जर जास्ती अस्तर घेतलं असेल तर सुरुवातीपासून अर्धा इंचाच्या प्लेट्स शिलाई करून घ्या. पाहता इथे आपण जेवढं अस्तर घेतलं आहे तेवढं कमरेच्या भागावर ॲडजस्ट करत इथे आपण अस्तर जोडून घेतलं. अशा पद्धतीने फ्रॉकचा घेर शिलाई केल्यामुळे आपण जी शिलाई केली आहे ती मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्याच्या आतल्या साईडला जाते, त्यामुळे फ्रॉकला छान फिनिशिंग येते. आता फ्रॉकच्या बॉटमचं जे अस्तरचं कापड आहे ते अर्धा इंचाला डबल फोल्ड करून त्यावर आपण अगदी कडेने टीप देऊन घेतोय. याच पद्धतीने आपण फ्रॉकचा दुसरा घेरसुद्धा शिलाई करून घेणार आहोत. अशा पद्धतीची फ्रॉक शिलाई करत असताना आपल्या दोन्ही बाजूचे शोल्डर एकाच साईडचे तयार होतील ह्याची काळजी घ्या. इथे आपण अस्तरवर शिलाई करून घेतली. त्यानंतर फ्रॉकचे दोन्ही पार्ट आतल्या साईडने एकमेकावर ठेवत इथे आपण मार्जिन शिलाई करून घेतोय. अर्धा इंच इतपत मार्जिन घेत इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जिथे आपला कमरेचा भाग आहे तिथे मी मध्यात ही तयार केलेली नॉट आतल्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घेते. जिथे आपण नॉट ठेवली आहे तिथे आपल्याला शिलाई डबल करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने अर्धा इंच मार्जिन घेत फ्रॉकच्या घेरवर शिलाई करून घेतोय. आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकावर व्यवस्थित येतील ह्याची काळजी घ्या. शेवटी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूची मार्जिन शिलाईसुद्धा याच पद्धतीने करून घ्या. त्यानंतर बॉटमचं कापड अर्धा इंचाला फोल्ड करून त्यावर आपण टीप देऊन घेतोय. जेव्हा आपण फ्रॉकचा घेर कटिंग केला तेव्हा आपण उंची घेत असताना मेन फॅब्रिकपेक्षा अस्तरची उंची 1 इंचाने कमी घेतली होती, कारण जेव्हा आपली फ्रॉक शिलाई होते तेव्हा आपला अस्तरचा भाग आहे तो आतल्या साईडला दिसू नये म्हणून आपण 1 इंचाने मेन फॅब्रिकपेक्षा कमी घेतला होता. इथे पाहताय आपण संपूर्ण फ्रॉकचा घेर अर्धा इंचाला आतल्या साईडला फोल्ड करून घेतला. त्यानंतर शोल्डरसाठी जी नॉट आहे त्याला लटकन बनवून घेऊयात. इथे आपण 2.5 बाय 2.5चा मेन फॅब्रिकचा कापडाचा तुकडा घेतला आहे. तो नॉटवर अशा पद्धतीने वरच्या साईडला ठेवून त्यावर टीप देऊन घेतोय. खालच्या साईडचं अर्धा इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करून घ्या, जेणेकरून आपले धागे बाहेरच्या साईडला येणार नाहीत. याच पद्धतीने आपण दुसरा लटकनसुद्धा तयार करून घेतला. इथे आपल्या फ्रॉकची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.